आता ही गोष्ट बऱ्याच महिलांना रिलेट होईल. ती गोष्ट म्हणजे बऱ्याचदा आपल्याला म्हटलं जातं, तुम्ही काय दोघंच राहता, तुम्हाला काय काम असतं. आता हे ऐकलं ना खरंच हसू येतं की रडू तेच कळत नाही मला. कारण लोकांना वाटतं फक्त घरात 2च माणसं असतात की कामच नसतं. पण खरं तसं असतं का? चपात्या 2 माणसाच्या असल्या तरी पीठ मळावंच लागतं. भाजी कमी असली तरी कढई एकच लागते आणि भांडे कमी असले तरी धुवावीच लागतात. घर लहान असो किंवा मोठं, झाडू, पुसणं, आवरणं हे सर्व करावंच लागतं. घरात काय संपलं, काय आणायचं, बिल, स्वयंपाक सगळं लक्षात ठेवायचं. आणि काही जण म्हणतात दिवसभर करते तरी काय. पण घर सांभाळणं हे फक्त हाताचं काम नसतं, तर ते डोक्याचं आणि मनाचं काम असतं. आणि अजून एक गोष्ट, जॉईंट फॅमिलीमध्ये कधीकधी काम खूप जास्त असतं, पण अनेक वेळा मदतीचे हातही असतात. 2च माणसं असणाऱ्या घरात मात्र अनेक जबाबदाऱ्या एकाच व्यक्तीवर येतात. म्हणून पुढच्या वेळी कोणाला काय काम असतं असं म्हणण्याआधी थोडासा विचार करायला हवा, असं मला तरी वाटते. आणि तुम्हालाही कधी हे वाक्य ऐकावं लागलं आहे का? आणि मला माहिती आहे बऱ्याच लोकांना हे ऐकावं लागलं. कळत न कळत, समोर नाही पण माघारी लोक असं बोलतात आणि ते आपल्याला कळतं. आपण आपलं काम करत राहायचं आणि पुढे जायचं, हेच मी आता ठरवलं आहे. बऱ्याचदा अशा गोष्टी समोर जावं लागतं, पण ती गोष्ट मनात न ठेवता, विचार न करता त्याच्या विरुद्ध आपण करून दाखवायचं, हे आपलं काम असतं.